ऊस पिकामध्ये जर उत्पन्न कमी येत असेल किंवा टनेज कमी येत असेल, त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा कमी मुळांचा आहे. आता याला 2-3 कारणं आहेत. जसं अतिरिक्त पाणी झालं, त्याच्यानंतर वापसा कंडिशन नसणे, काळी माती असणे, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. नमस्कार शेतकरी मित्रांनो. ऊस पिकामध्ये आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे, पाटपाण्याद्वारे ऊसाची शेती केली जाते आणि काही ठिकाणी जसे आमचे हे शेतकरी आहेत यांच्याकडे ड्रिपवर शेती केली जाते. तर ऊस पिकामध्ये आपल्याला रेग्युलर बऱ्यापैकी पाणी आपण देत असतो आणि अशा वेळेस वॉटर लॉगिंग कंडिशनमुळे मुळ्यांची अपेक्षेप्रमाणे वाढ नसते आणि ऊस पिकामध्ये जर उत्पन्न कमी येत असेल किंवा टनेज कमी येत असेल, त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा कमी मुळांचा आहे. आता याला 2-3 कारणं आहेत. जसं अतिरिक्त पाणी झालं, त्याच्यानंतर वापसा कंडिशन नसणे, काळी माती असणे, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जास्त असणे आणि सगळ्यात महत्त्वाचं की आहे तसा सूर्यप्रकाश मध्ये न गेल्यामुळे. जसं जसं झाड मोठं होतंय किंवा जसं जसं ऊस मोठं होत आहे, तशी जशी खालची वापसा कंडिशनला अडचणी येत असतात. मग अशा वेळेस काही ना काही उत्पादनांचा वापर करून शेतकरी प्रयत्न करत असतात की जास्तीत जास्त उत्पन्न कसं यावं. मग यात मी सजेस्ट करेल की ॲग्रोथमिसाचं जे रिचार्ज पॉवर जेल हे उत्पादन आहे, गेल्या 4-5 वर्षापासून हजारो शेतकऱ्यांनी याचा वापर केला आहे आणि करत आहेत ऊस पिकामध्ये. की या उत्पादनातील ऑर्गॅनिक कार्बन, ह्युमिक, फुलवीज, सीवीड आणि अजून जे काही कॉम्बिनेशन आहे, त्याच्यामुळे ते हायड्रोफोबिक इन नेचर असल्यामुळे गरजेपेक्षा जास्त पाणी ते अतिरिक्त दूर सारतं किंवा मुळ्यांच्या इथे पोरोसिटी मेंटेन होते. बेड हा अतिशय भुसभुशीत राहतो आणि त्याच्यामुळे मुळ्यांची वाढ होते आणि त्याच्यामुळे इनडायरेक्टली मुळ्यांची वाढ झाली तर पाणी आणि अन्नद्रव्य उचलली जातात. त्यातील ह्युमिक, फुलविक, सीवीडमुळे देखील न्यूट्रिएंट्सचं चिलेशन पिकाला उपलब्ध होतात किंवा दिलेली खतं पिकाला उपलब्ध होतात. मग एकंदरीत एकरी 500 ग्रॅम ते 1 किलो पिकाच्या किंवा आपल्या ऊसाच्या वाढीनुसार तुम्ही त्याचा वापर करू शकता. धन्यवाद.